विद्यालयाच्या माननीय प्रमुख पाहुण्या सुमेधाताई जिथडे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे। आपण उभा राहून त्यांना उत्थापन देऊया आणि टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। सगळा देश ज्यांच्या कार्याचा गौरव करतो त्या सुमेधाताई जिथडे आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत। त्यांचं आगमन या ठिकाणी झालेले, जोरात टाळ्या वाजवूया। माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या 2025 सालच्या स्नेहसंमेलनामध्ये मी माननीय प्रमुख पाहुण्या सुमेधाताई जिथडे, शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री प्रसाद लागू सर, त्याचबरोबर पालक संघाच्या उपाध्यक्षा त्यांनी पण इथे येऊन बसायचं आहे, सौ जोशीताई, त्याचबरोबर पालक संघाचे सर्व प्रतिनिधी, सर्व पालक आणि आलेले सर्व प्रेक्षक यांचं शाळेच्या वतीने स्वागत करतो। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करतो। मी माननीय प्रमुख पाहुण्यांना आणि मुख्याध्यापकांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं। शिवसुंदर
शाब्बास मुलांनो, मान्यवरांचे धन्यवाद. आपल्यासमोर आत्ता जे ईशस्तवन सादर झालं त्यामध्ये विद्यार्थ्यांनीच साथसंगत केलेली होती. अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असलेली माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय पुणे ही शाळा, या शाळेच्या या स्नेहसंमेलनाच्या दिवशी मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. स्नेहसंमेलन म्हणलं की सगळ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. मला स्टेजवर काहीतरी करायला मिळणार आहे ही जी भावना आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि पालकांसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो. आपलं मूल ज्या शाळेमध्ये शिकतं त्या शाळेमध्ये त्याच्यामध्ये विकसित झालेल्या कलागुणांना वाव मिळाला तर सगळ्यांनाच आनंद होतो आणि असा हा आठवणींचा ठेवा पुढे भविष्यात आपल्याला खूप काही देऊन जातो आणि अशी ही हृदय आठवण असते. म्हणून स्नेहसंमेलन जीवनामध्ये खूप महत्त्वाचं असतं. जयाचे श्री केशरी रंग शोभे, दुजा पांढरा पाहता चित्त लोभे, तिचा हिरवा शांती देई मनाला, नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला. शाळेच्या अनेक स्नेहसंमेलनांमध्ये आपण पाहिलं असेल की काहीतरी वैशिष्ट्य असतं. गोळवलकर शाळा वैशिष्ट्यांनी भरलेलीच आहे. यावर्षीसुद्धा आपण स्नेहसंमेलनासाठी वेगळा विषय निवडलेला आहे. वंदे वंदे मातरम असा स्नेहसंमेलनाचा विषय आहे आणि म्हणून सर्वात आधी आपण तिरंग्याला नमन केलेलं आहे. यानंतर आज या ठिकाणी आपल्याला ज्या प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत त्या माननीय सुमेधाताई चिथडे यांचा परिचय मंजिरीताईंनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ, मान्यवर, माजी मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि बालचमू सर्वांना माझा नमस्कार. आजच्या आपल्याला लाभलेल्या सन्माननीय पाहुण्या माननीय श्रीमती सुमेधाताई योगेश चिथडे यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे. आपल्या महान भारतीय संस्कृतीत मातृऋण, पितृऋण, गुरुऋण, छात्रऋण याप्रमाणेच समाजाचेही ऋण मानले जाते. समाजातील गरजू व्यक्तींना यथाशक्ती मदत करावी अशी शिकवण आपल्याला आपली संस्कृती देत असते. कोणतीही अपेक्षा न करता मदत करावी असा व्यापक विचार देणारी आपली भारतीय संस्कृती म्हणूनच सर्व विश्वात गौरवली जाते. आज आपले लाखो सैन्य अधिकारी जवान राष्ट्रऋण बांधिलकी जपत आहेत. राष्ट्राला सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांप्रती अत्यंत जिव्हाळा असलेल्या, सैनिकांचा अखंड श्वासाचा ध्यास असलेल्या आजच्या या सुमेधाताई चिथडे हे आपल्याला असामान्य व्यक्तिमत्व प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत. हे आपले भाग्यच असे मी समजते. त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देत आहे. सुमेधाताई या MA MEd असून मराठी व भूगोल हे त्यांचे विषय आहेत. त्यांनी सरस्वती मंदिर संस्था इथे अध्यापनाचे काम केलेले आहे. योगासने, ध्यानधारणा, पौरोहित्याचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे. तसेच पुणे विद्यापीठ आयोजित विविध निबंध स्पर्धा, शास्त्रीय संगीत स्पर्धा, आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व कथाकथन स्पर्धा याच्यामध्ये त्यांनी पारितोषिके मिळवलेली आहेत. तसेच वाचन, सुरेल वाणी, ओघवती भाषा यामुळे त्यांनी अनेक दिग्गजांच्या मुलाखतीही घेतलेल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व बांधिलकीची जाणीव वाढीस लागावी म्हणून त्यांनी विविध संस्थांना भेटी देऊन आवश्यक ती सर्व मदत केलेली आहे. सुमेधाताई एका सैनिक अधिकाऱ्यांच्या पत्नी असून एका सैनिकी अधिकाऱ्याच्या आई आहेत. त्यांचा मुलगा ऋषिकेश हा सैन्य दलात मेजर पदावर कार्यरत आहे. त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देते. समाज सकारात्मकदृष्ट्या संघटित झाला तर राष्ट्रासाठी उत्तुंग कार्य होऊ शकते याचा दाखला म्हणजे
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या रक्षणासाठी झुंज देणाऱ्या सैनिकांसाठी कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा व्हावा म्हणून सन 2019मध्ये जगातील सर्वोच्च रणभूमी सियाचेन व 2022मध्ये जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे सुमारे 6 कोटींचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट व रिफिलिंग सेंटर उभारून ते सैन्य दलाला समर्पित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. राष्ट्र प्रथम भावनेने केलेला आव्हानात्मक आनंददायी प्रवास म्हणजे सैन्य दलासाठी उभारलेले हे 2 ऑक्सिजन प्लांट. राष्ट्रप्रथम हे ब्रीदवाक्य असलेल्या सुमेधाताईंची भारताच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनीही प्रशंसा केलेली आहे. तसेच त्यांना माई सावरकर पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार, लोकमान्य सेवा संघ पुरस्कार, हिंदू महिला सभा साहस पुरस्कार, स्वयं पुरस्कार, पंडिता रमाबाई रानडे पुरस्कार, भक्ती सेवा पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. त्याची सेवा करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन म्हणजेच सिर्फ ट्रस्टची स्थापना करून सेवेतील व निवृत्त सैनिकांसाठी महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण ही साईट त्यांनी डोनेट केलेली आहे. कोरोना काळात पोलिसांसाठी 25 ते 30 हजार N95 मास्क रोड साईड अमरेला देऊन त्यांनी सेवाकार्य चालू ठेवलेले होते. वीर पत्नींना दत्तक घेऊन त्यांचे जीवन घडविलेले आहे. स्वावलंबी बनवण्यासाठी सोव्हिनियर शॉप, दिव्यांग सैनिक उपचारांसाठी सोलार प्लांट उभारणीचे काम त्यांचे आत्ता चालू आहे. म्हणजेच सुमेधाताईंचे आईवडिलांनी ठेवलेले नाव सार्थ ठरवणाऱ्या, आईवडिलांच्या सुसंस्कारात समृद्ध झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर, समर्थ रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरुस्थानी मानतात. यावेळेस जाता जाता मला 1-2 ओळी आठवल्या, त्या मी बोलते. अमर होयती वंशलता, अमर होयती वंशलता, सर्वस्व जिचे देशाकरिता, सर्वस्व जिचे देशाकरिता, दिगंती पावे सुगंधिता, लोकहित परिमलाची. अशा या आपल्या आजच्या सन्माननीय पाहुण्या यांचा सत्कार करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री प्रसाद लागू सरांना मी विनंती करते. त्यांच्या कार्याला मानाचा सलाम. यानंतरची सूत्र मी श्री विकास सरांकडे देते. धन्यवाद मंजिरीताई, मान्यवरांचे धन्यवाद. एखाद्या कार्यासाठी जीव देणं काही वेळेला सोपं असतं, पण जीवन देणं फार अवघड असतं, लक्षात ठेवा. कारण प्रत्येक श्वास हा त्या कामासाठी द्यावा लागतो. आणि तो जो श्वास आहे हा ज्यांचा कार्य हाच ज्यांचा श्वास होऊन राहिलेला आहे, त्या आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत. मघाशी त्यांच्याशी बोलत होतो त्यावेळेला त्या म्हणाल्या की बऱ्याच वेळेला मी पुण्यात असेलच असं होत नाही, कारण अनेक ठिकाणी अनेक प्रकल्प चाललेले असतात आणि त्यानिमित्ताने मला बराच प्रवास करावा लागतो. यालाच प्रत्येक श्वास देणं असं म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणजे कार्य म्हणजेच श्वास, कार्य केल्याशिवाय पुढचा श्वास निघणारच नाही, असं ज्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे अशा आजच्या सुमेधाताई. जोरात टाळ्या वाजवूया आपण. यानंतर शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्रीयुत प्रसाद लागू सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. हल्लीचा जमाना भ्रमणध्वनीचा आहे, त्यामुळे मी ह्याच्यातच सगळं सेव्ह करून ठेवलं आहे.
पेपरलेस काम करावं असं डी सोसायटीचं मत आहे आणि ते आम्हाला मान्य आहे. म्हणून मोबाईलमध्ये बघून मी बोलणार आहे, गैरसमज नसावा. कारण शाळेत काम करणारा कुठलाही शिक्षक असो किंवा कुठलाही कर्मचारी असो, समज होण्यापेक्षा गैरसमजांना तो जास्त टाळतो. गैरसमज जितके कमी करून देता येतील याच प्रयत्नात तो असतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व सर्जनशील पालक, या सर्वांचं डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या गोळवलकर प्रशालेच्या वतीनं मी स्वागत करतो. काल इयत्ता 1ली ते 4थीचं स्नेहसंमेलन झालं. आज 5वी ते 7वीचं आहे. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन 2025मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. सतत यशाची उंच शिखरं गाठणारी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, शाळेच्या परंपरेप्रमाणे शाळेने यावर्षीही वेगळा विषय निवडला आहे. कालच आपल्या शाला समितीचे अध्यक्ष माननीय श्री कांबळे सर यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं, आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांवरती त्यांनी इतका विश्वास दाखवला आणि ते असं म्हणाले की व्यावसायिक कार्यक्रमांनाही मागे टाकेल अशा पद्धतीचे कार्यक्रम आपल्या प्रशालेमध्ये सादर केले जातात. अर्थात यासाठी त्यांचं मौल्यवान आणि अमूल्य असं मार्गदर्शन आम्हाला कायम लाभतंच आणि असे कार्यक्रम यशस्वी करण्याची आम्हा सर्व शिक्षकांना अत्यंत तळमळ असते. आणि अशीच तळमळ आणि प्रामाणिकपणाची साथ ज्यांची मिळते त्या म्हणजे आमच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अपर्णाताई साने आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ वासंतीताई बनकर. शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या बुद्धिकौशल्यामध्ये भर घालणारे तसेच संस्कारक्षम असतात. भारतीय संस्कृतीची जोपासना करतानाच एक चांगला नागरिक तयार करणं हे शाळेचं ध्येय आहे. स्नेहसंमेलनामध्ये भाग घेऊन अनेक विद्यार्थी भविष्यात सुद्धा चांगलं काम करतात. त्यांच्यातले नेतृत्व गुण विकसित होतात आणि अनेक क्षेत्रांमध्ये अनेक विद्यार्थी झळकतात. सतत वेगवेगळी आव्हाने पेलणाऱ्या भारत देशाला योग्य नेतृत्व मिळावं आणि विद्यार्थ्यांच्या मनावर राष्ट्रभक्तीचा संस्कार व्हावा यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते. हाच हेतू समोर ठेवून शाळेनं यावर्षी देखील राष्ट्रभक्तीचा संस्कार करणारा वंदे वंदे मातरम हा विषय निवडलेला आहे. प्राथमिक विभागाचा म्हणजे इयत्ता 1ली ते 7वीचा सर्व स्टाफ कर्मचारी वर्ग हे मेहनती आहेतच. त्यामुळेच गुरुवार आणि शनिवारी पालक भेटीच्या दिवशीसुद्धा पालकांची रोडावत चाललेली संख्या हेच सांगते की शिक्षक अत्यंत योग्य पद्धतीने त्यांच्या ट्रॅकवरती काम करतायत. योग्य पद्धतीने पालकांबरोबर कम्युनिकेशन त्यांचं चालू आहे. तर असे हे सर्व शिक्षक आणि कर्मचारी हा आपल्या शाळेचा कणा आहे. सर्व शिक्षक अत्यंत मेहनती गुणी आहेत याचा प्रत्यय आपण या कार्यक्रमातून घेणार आहोतच. अर्थात असे सगळे कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला साथ मिळते ती आमच्या पालक शिक्षक संघाची म्हणजेच सर्व पालकांचीच. तुमच्या मदतीशिवाय आम्ही हे करू शकत नाही. आपण सगळे कार्यक्रम बघायला उत्सुक आहात, मीही तेवढाच उत्सुक आहे. तेव्हा फार वेळ न घेता इथेच थांबतो, सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. शिक्षकांच्या ड्युटी आवर्सची ज्यांना खऱ्या अर्थाने किंमत आहे असे आमचे माननीय मुख्याध्यापक लागू सर यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवूया आपण एकदा. यानंतर माननीय सुमेधाताईंना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. जय श्रीराम, वंदे मातरम. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, प्रशालेचे मुख्याध्यापक, उपस्थित शिक्षक, पालक, सेवक आणि माझ्या आवडीचे सगळे विद्यार्थी आणि आपल्या मुलांचं कौतुक करायला तुम्ही जे आतुर आहात तितकीच मी पण आहे.
कारण पुन्हा मी एकदा शाळेच्या प्रांगणात आलेली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि माझं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. कारण याच सोसायटीच्या रमणबाग प्रशालेतनं शिक्षकी पेशाची माझी कारकीर्द सुरू झाली आणि विद्यार्थी आणि पालक यांच्याशी माझं अगदी घट्ट नातं तेव्हापासूनचं आहे, ते आजही आहे. त्यामुळे शाळेच्या वातावरणात आले की मी खूप प्रसन्न असते, आनंदी असते. कारण आजही माझ्यासमोर भविष्यातला भारत हा तुमच्या रूपात आहे आणि मुलांच्या रूपात आहे. तो भविष्यातला भारत घडवणारेही तुम्हीच आहात आणि ती साथ तुम्ही नक्की द्याल असा मला दृढ विश्वास आहे. कारण ज्या वास्तूमध्ये आपण आहोत ती वास्तूच मुळी अशा विचारांची आणि अशा कृतींची पवित्र साक्षीदार आहे की राष्ट्र उभारणीमध्ये आयुष्य समर्पित करणाऱ्या राष्ट्रपुरुषांची परंपरा या शैक्षणिक संस्थेला आहे. सुरुवातीला माझा परिचय करून देताना जो दिला की मी एका सैनिकाची पत्नी आणि सैनिकी अधिकाऱ्याची आई आहे. उपस्थित पालकांना माझी मनापासून हात जोडून विनंती आहे की मी एकीकडे शिक्षक आहे, पण आता मी निवृत्त असले तरी मी शिक्षक आहे आणि मी पालकसुद्धा आहे. मी तुम्हा मुलांची आजी आहे. त्यामुळे त्या आजीच्या नात्याने आणि तुम्हा मुलांच्या भविष्याच्या काळजीपोटी मी आज जो काही तुमच्याशी थोडक्यात संवाद साधीन, मला कल्पना आहे की ते मुलांचे कार्यक्रम बघायला आपण उत्सुक आणि मुलंही मागे कंटाळतात. पण काही गोष्टी नक्की महत्त्वाच्या आहेत. ॲकॅडमिक्सबरोबर मनगट आणि मेंदू या 3 गोष्टींना आपल्या पाल्यांच्या जपा. शालेय अभ्यासक्रमातनं ते विषय रुजवताना आम्हाला शिक्षक वर्गाला मर्यादा आहेत. कारण आम्हाला अभ्यासक्रम पण पूर्ण करायचा आहे, अदर ॲक्टिव्हिटीज पण घ्यायच्या आहेत, स्पोर्ट्समध्ये पण त्यांना सहभागी करायचं आहे, त्यांना नागरिक म्हणून पण घडवायचं आहे आणि हे सगळंच घडवणं दिलेल्या ठराविक वेळात करायचं आहे. त्यामुळे ॲज अ पालक म्हणून आपण कोणीच असं धरून चालू नये की शाळेत पाठवलं ना मग सगळी जबाबदारी त्या शाळेची आणि शिक्षकांची. पण आपला मूल हे जबाबदार भारतीय नागरिक होण्यासाठी आपलीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. मगाशी लागू सर म्हणले तसे की मी मोबाईल किंवा ही सगळी यंत्रणा आज आपल्याला गरजेची जरूर आहे, पण स्क्रीन टाईम हा आपल्या मुलांचा किती आहे ह्याच्यावर जागे राहा. आपल्या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या खेडेगावामध्ये हा प्रयोग सुरू झालेला आहे. तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. कशा अर्थी बघा, आपण शहरात राहणारी लोकं आहोत, आपल्याला असं वाटतं असा पैसा दिला ना की माझ्या मुलासाठी सगळ्या सुविधा आहेत. पण या सुविधांपासून त्यांना संयमित दूर ठेवणं हा आपल्यासमोरचा मोठा टास्क, आव्हान आहे. त्या एका गावातल्या मुलांनी आणि पालकांनी आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय ठरवले माहिती आहे? 7 वाजले की गावामध्ये भोंगा वाजतो आणि घराघरातले पालकांसकट घरातल्या मुलांपर्यंत मोबाईल, टी व्ही हे सगळं बंद होतं आणि रोजचा 1 तास ह्याच्यामध्ये आपण सुरुवात करायची स्वतःपासून. हे चित्र मी महाराष्ट्रभर, भारतभर फिरते. शहरापेक्षा ही उन्नती खेडेगावातनं अधिक आहे. ज्या ज्या गोष्टी मी सांगते त्या तिथे एक्झिक्यूट केल्या जात आहेत, त्याची अंमलबजावणी. आणि आपण कुठंतरी या यंत्रयुगाच्या मागे धावतोय. कारण जीवनाला वेग आहे, पण नक्की वेग कशाचा? की जे तुमच्या मुलांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक ताकदच कमी करतायत. कारण आता AI मुळे मला हे वापरायचंच नाही की काय, असं जरूर वापराव्यात त्या गोष्टी. तंत्रज्ञान तितकंच आवश्यक आहे, पण त्याचा संयम आणि समायोजन करताना आपल्यासमोरचं आव्हान असं आहे, त्यांनी केलं पण चांगलं अनुकरण करायला काहीच हरकत नाही आहे. तो 7 वाजता सगळी टेक्नॉलॉजिकल जे काय भाग आहे हे सगळं बंद होतो. कॉम्प्युटर, लॅपटॉप, टी व्ही, मोबाईल आणि 1 ते 1.5 तास घराघरामध्ये आपले संध्याकाळची प्रार्थना, वाचन, घरातल्या एकमेकांशी संवाद, शाळेत काय झालं, कार्यालयात काय झालं, नातेवाईक आले, काही कौटुंबिक समारंभ आणि मुलांचा अभ्यासाबरोबर आईवडिलांनी त्यांच्याबरोबर वेळ देणं. मला नक्की जाणीव आहे
की आईवडील सगळे खूप जण आता आपापल्या नोकरी व्यवसायात आहेत, मुलांसाठी तुम्ही वेळ देऊ शकत नाही किंवा त्याला मर्यादा असतील. पण तुमची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट असेल तर ही तुमची मुलं आहेत. आज तुम्हाला सांगते, 2 व्यवस्थेंवर जागे व्हा पालक. मी आजीच्या तळमळीने तुमच्याशी बोलते. इथं मी प्रमुख पाहुणे वगैरे नंतर विसरून जा. माझीही नातवंड आहेत, त्यांच्यावर जी मी मेहनत घेईन तेवढीच आत्मीयता मला तुमच्या मुलांविषयी आहे. 2 व्यवस्थांवर ऑलरेडी परिणाम झालेला आहे. एक आहे कुटुंब व्यवस्था आणि दुसरी आहे शिक्षण व्यवस्था. आत्ता तुमची मुलं खूप लहान आहेत, विचित्र वयात आहे. त्यावेळी ह्या विचित्र वैचारिक प्रदूषणापासून आपल्या मुलांना दूर ठेवा. त्यांच्या आयुष्याचा तो खूप पुढचा टप्पा आहे, पण त्याच्यासाठी ते संस्काराचं हेच वय आहे जी आत्ता तुमच्यामध्ये समोर आहेत. काय आहे? शिक्षण व्यवस्था कुठं पोखरली आहे बघा. चुकीचा मी डेव्हलप होतोय, म्हणजे मी म्हणेन ती पूर्व दिशा, आणि तो त्यांचा अहम मारा घरातनं. जरा असं काही केलं की खूप भारी. पाठीवर थाप देणं नक्की गरजेचं आहे, पण त्याला हे तू केलंच पाहिजेस. जे काही तू शिक्षण घेतोयस ते तुझ्या भविष्याच्या उज्ज्वल जगण्यासाठी आहे याची एकीकडे त्याला जाणीव आणि भान पण देणं. त्यामुळे घरातल्या छोट्या छोट्या कामापासून आपल्या मुलांचा सहभाग हा असलाच पाहिजे, याकडे आईवडिलांनी जाणीवपूर्वक लक्ष द्या. मागितल्या की वस्तू दिल्या, आम्ही कमावतोय त्यांच्यासाठी नाही. आज तुम्ही त्यांचं मन, बुद्धी आणि शरीर घडवलं नाहीत तर तुम्ही कमवलेला पैसा नाही कामी येणारे. एक जिवंत उदाहरण देऊन मी माझ्या वाणीला विराम देते. अशाच एका कार्यक्रमात गेले होते प्रायमरीच्या. पैसा आपण कमवतो ते संपत्ती कुठं जाते पालकांच्या, आणि त्याचा अंतिम परिणाम काय होतो. एक 3रीतली मुलगी होती. पालकांच्या सभेमध्ये मी गप्पा अशीच तुमच्यासारखीच मारत होते की तंत्रज्ञान जरूर शिकवा, आलं पाहिजे काळानुसार, पण त्याला कुठंतरी बंधनं हवीत आणि त्याला एक मर्यादा हवी. तर एक पालक माझ्या समोर आल्या. 3रीतल्या मुलाला मी ना माझ्या मुलीला आयफोन घेऊन दिलाय म्हणल्या. म्हणजे माझी खरं सांगू का वाचा बंद व्हायचीच वेळ आली होती. कशाअर्थी? पैसा तुमचा, मूल तुमचं. मुलं स्मार्ट आहेत, अहो जन्मतः ती यंत्रणा पाहतायत. ठीक आहे, पण म्हणलं आता मी सांगायचं काम केलं आहे. शेवटी मूल तुमचं आहे, तुमचा चॉईस आहे. आणि परत योगायोगाने असं झालं, एक 4 वर्षांनी माझी तिथंच जायची वेळ आली. मग मी सगळ्यांशी गप्पा मारत होते की आपण काल काय म्हणलो त्याची परिणती आज काय झाली, आउटपुट रिझल्ट समोर काय आहेत माझ्या. हे बोलत असताना ती बाई जी धावत आली ती माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होती पालक, की जिनी मला अगदी अशी ताठमान करून सांगितलं होतं की मी माझ्या मुलीला ना आयफोन घेऊन दिला आहे आणि ती त्यातले सगळे ॲप्स इतकी उत्तम वापरते. ती बाईवर आज रडायची वेळ का आली? काय त्या आईच्या पदरात समोर आलं होतं माहिती आहे? त्या मुलीची वाचा गेली होती. कारण ती त्या यंत्राला लावलेले डोळे, तिची सगळी वाढीची इंद्रिय तिने त्या यंत्रात घातली होती. तिचं पोश्चर असं झालं होतं, ती मणक्यातनं पूर्ण वाकली होती, ती बोलेनाशीच झाली होती आणि तिच्या मेंदूनी समोर काय घडतंय त्याच्यावर स्वतः प्रोसेस करून रिॲक्ट होणं हे बंद केलं होतं. आयफोन, माझ्याकडे पैसा आहे, नक्कीच आहे, तो तुमचाच आहे. पण आता ही जी तुमच्या मुलीची काय परिस्थिती झाली आहे ती तुम्ही त्याच पैशानी परत आणू शकताय का? फार मोठं आव्हान आहे. मला सांगणं नक्की सोपं आहे, पण याच वेळी तुम्ही तुमच्या मुलांना स्वतः सकट, मुलांना टी व्ही बघू नका म्हणायचं आणि आपण दुसऱ्या खोलीतला टी व्ही ऑन करायचा, आपण रील्स बघत राहायचे आणि मुलांना म्हणायचा अभ्यास पूर्ण कर. त्यापेक्षा मुलांबरोबर राहा. एक आजी म्हणून पण माझा नातू काय तबला शिकतोय का, येस त्याचे कायदे आणि बोल मी त्याच्याबरोबर तुझ्याबरोबर म्हणते, चल बस रियाजाला. पार्टिसिपेशन मुलांना हवंय हो. आणि हा साधा व्यावहारिक हिशोब आहे. ज्या वयामध्ये त्यांना आपली साथ हवी आहे, आपलं पार्टिसिपेशन हवं आहे, त्या वयामध्ये आपण त्यांच्याबरोबर राहिलो तर उद्या ज्या वयामध्ये आपण जाऊ त्या वयामध्ये ते आपल्याला पार्टिसिपेट करतील. नाहीतर आता जे घाणेरडे शब्द आलेत ना, स्पेस, माझी स्पेस, भले तुमची घरं मोठी असतील पण तिथे आपापसात संवाद नसेल,
तर तुमची मुलं एकटी पडतील. आज तुमच्या मुलांच्या स्पेसमध्ये त्यांनी इतरांना जागा दिली नाही, तर इतरांच्या स्पेसमध्ये तुमच्या मुलांना जागा मिळणार नाही आहे. ह्याच्यासाठी एकत्र या. पालक आहात, आपल्या मुलांचे मित्र मैत्रिणी शेजारी संगत ठरवून महिन्यातनं एकदा तुमच्या एकत्र मैत्रिणींना बोलवा. आपली मुलं, त्या मित्रांचे पालक, त्यांच्या घरातले संस्कार, ह्याच्यासाठी कुटुंब संघटनाची आज राष्ट्र म्हणून गरज आहे. थोडंसं जनरल नॉलेज स्वतःसकट मुलांना द्या. रोज वर्तमानपत्रातल्या 5 तरी बातम्या त्यांना वाचायला लावा. ही मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्ही जरा वरच्या पातळीवर आपल्या मुलांना न्यायचा विचार करा. जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपण महाराष्ट्रीयन माणसं खूप मागे आहोत, कारण आपण त्यांना कल्चरली तसं वातावरण देत नाही आहोत. त्यांच्याशी अपडेट्स गोष्टींवर चर्चा करा, गप्पा मारा. इतर राष्ट्रात, राज्यात, शहरात, विविध शाळांमध्ये, खेडेगावांमध्ये इतके सुंदर सुंदर प्रयोग होत आहेत. सुट्ट्यांमध्ये मुलांना इथं कात्रज डेअरी आहे, काही फॅक्टरीज वेगवेगळ्या आहेत. सुट्टीमध्ये मुलांना घरामध्ये आणि काय करू, आईवडिलांना डोक्याला शीण असतो मुलांना शाळेला सुट्टी म्हणून. का बरं? कारण आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ द्यायला नसतो. मी तुम्हाला सहज सांगते काय करू शकता. तुमच्या आसपास दुकान आहेत, गॅरेज आहे, ओळखीची माणसं असतात, मुलांना पाठवा तिथे. ते दादाला सांगा माझा मुलगा रोज इथे येऊन बसेल, 8 दिवस तिथं जाऊ दे, तो बघेल. आपण आपल्या मुलांना सगळ्या स्तरातल्या कष्टांची सवयच लावत नाही आहोत आणि त्यामुळे त्यांचा खोटा इगो, मी नाही करणार, मी का करू, माझं हे काम नाही असं वाटताच कामा नये. इतर राष्ट्रांचं आपण अनुकरण करत असू तर आपल्या मुलांना इकिगाई आपल्यासकट जगायला शिकवा. अखंड काम, कोणतंही काम कमी महत्त्वाचं नाही आणि प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी मिळालं पाहिजे, अजिबात नाही. काहीही मिळणार नाही, समाधान मिळेल, आनंद मिळेल. दुसऱ्याला मदत कर, दुसऱ्याच्या अडचणीचा आधी विचार कर, अशा गोष्टीतनं त्यांना पुढे न्या. शाळांमध्ये फी भरणं आता असा क्लास मला वाटतं सर आहे की अवघड नसतं कुणाला आपली फी देणं, पण आपलं निरीक्षण, आपले डोळे उघडे ठेवा. आपल्याच बरोबरची काही मुलं, मग ती मराठी माध्यमाची असो, तिथली असो, तो विषय नाही. नसेल कुणा पालकांना शक्य, आपण एकत्र येऊया, आपण त्या मुलाची फी नकळत भरूया आणि त्याला दाखवण्यासाठी नाही किंवा शाळेवर उपकार पण नाहीत. एखादं मूल, काही मुलं आपल्या सहभागातनं शिकतील. हे संघटन आहे, सामाजिक संघटन, आणि ही सामाजिक जबाबदारी आहे, ती घ्या. त्यामुळे कुटुंब संघटन आणि राष्ट्र सर्वप्रथम म्हणताना हे मनगट आणि मेंदूनी सक्षम मुलांना करा. सैन्य दलासारखं उत्तम करिअर नाही आहे की जिथं तुमचं मूल असं शिकून बाहेर पडतं की तुम्ही त्याला बर्फात, वाळवंटात, जंगलात, समुद्रावर कुठंही पाठवा. आपलं मूल 2 पायावर खंबीरपणे उभं राहील असं शिक्षण देणारी, प्रशिक्षण देणारी आपल्या राष्ट्रामध्ये 2 संघटना आहेत. एक सैन्य दल आणि दुसरं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. मी कोणत्याही जात, धर्म, वंश, पंथाची नाही, पण सेवा धर्माचे संस्कार जर मुलांवर व्हायला हवे असतील तर तिथं मुलांनी जाणं गरजेचं आहे. आज आपल्याला मुलांना हाच संदेश द्यायचा आहे की तुम्ही शिकताना आपलं मूल काय झालेलं बघायला तुम्हाला आवडेल. सगळ्या मुलांना शिकवून भारताच्या बाहेर पाठवू नका हो. आपल्याच राष्ट्राला गरज आहे. त्यामुळे बुद्धी, कौशल्य, कष्ट, तंत्रज्ञान, कुठलंही क्षेत्र असो, आपल्या मुलाची ॲबिलिटी आणि कपॅसिटी दोन्ही तुम्ही ओळखायचे. आमच्यापेक्षा ती तुमच्याजवळ जास्त असतात. शाळेतनं आम्ही ओळखतोच, म्हणून त्यांचे सगळी गुणं पाहणारच आहे मी आत्ता. इतकी सुंदर थीम दिल्यावर पूर्ण संमेलन होऊ शकतं. इथंच राष्ट्रभक्तीचे संस्कार, भक्ती ही सक्तीचा विषय नाही आहे, तो जगायचा आहे. आणि म्हणून आपल्या दैनंदिन दिनचर्येला त्यांना कष्टाचं मोल द्या. छान छान सैनिक इथं प्रशिक्षण संस्था पुण्यामध्ये आहेत. मला लागलं मी सरांना सहकार्य करीन, पालकांनी सहभागी व्हा. NDAची नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्रात पुण्यात आहे, पण पुणे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये नाही, म्हणजेच पुण्यातली मुलं अकॅडमी जॉईन करत नाहीत. कारण आम्ही ना आमच्या मुलांना बाब्या आणि बाळा आणि दमला दमू देत, त्यांना दमू देत, त्यांना लागू देत, त्यांना कष्ट पडू देत. त्यांना काहीही थोडं मनाविरुद्ध करायचं झालं की मुलं तुमची तयार राहणार नाहीत.
त्यामुळे अशा अकॅडमीमध्ये जाण्यासाठी 6वीला सैनिक स्कूलची एंट्री आहे. 10वीची परीक्षा आलं, 11वी 12वी सर्व्हिसेस प्रिपरेटरी औरंगाबादला आहे. तिथंच ती मुलं तयार होतात. 12वीत NDAची परीक्षा देतात आणि ऑफिसर्सची कमतरता आहे. कल्पना करा, आत्ता जी सैन्य दलाची फळी राष्ट्राचं रक्षण करते ते निवृत्त झाल्यावर पुढे जर सैन्य दलात कोणी भरतीच होणार नसेल, राष्ट्र सुरक्षित कोण ठेवणार? त्यामुळे नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून राष्ट्रभक्ती होत नाही, भारत माता की जय म्हणून राष्ट्रभक्ती होत नाही. आई आणि बाबांनी आपल्या मुलाला सैनिक घडवण्यासाठी मनाने खंबीर व्हा, मुलांना कष्टाची सवय लावा, स्वावलंबनाने राष्ट्र उन्नतीकडे न्या. आणि ह्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी विदाऊट एनी एक्सपेक्टेशन, मुळात सेवेचा हा पायाच आहे. मला काहीच नको आहे, मला आपली पुढची पिढी उत्तम घडलेली हवी आहे. त्यासाठी मी शाळेला, पालकांना माझ्या परीने होईल ती सगळी मदत करायला तयार आहे आणि याचा एक पैसा न घेता. आणि म्हणून या बाबतीत मात्र तुमच्याकडनं सहकार्य हवं आहे आणि राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण प्रशाला अशी निर्माण व्हावी असं माझं स्वप्न आहे आणि ते सार्थ करायला समाज मला साथ देतो आहे. आज तुमच्यासमोर अशी एक सामान्य स्त्री आहे, 12 कोटी जगातल्या सर्वोच्च युद्धभूमीवर सैनिकांच्या श्वासासाठी उभी कशी काय करू शकले असेल की ज्या क्षेत्रातलं मला अभ्यास नाही, अनुभव नाही, ट्रेनिंग नाही. म्हणजे मोठी कामं करायला काय लागतं? इच्छाशक्ती, प्रचंड कष्टाची तयारी, संघर्ष आणि विरोध पचवायची तयारी. कारण आतून तुम्ही शुद्ध असावे लागता. राष्ट्र सर्वप्रथम, सागरा प्राण तळमळा म्हणणारे सावरकर माझे राष्ट्रीय स्वातंत्र्याचे गुरु, राष्ट्रसेवा कार्याचे. यांच्या गोष्टी मुलांना सांगा. सर, मी तुम्हाला 2 सेट शाळेच्या ग्रंथालयाला पाठवणार आहे, मुलांना गोष्टी सांगावं राष्ट्रसंत आणि राष्ट्रपुरुषांच्या. आज मला ते येतानाच उपलब्ध झाले नाहीत, मी नक्की पाठवणार आहे. आणि ऑफ तासाला, नाही तर मी येईन मुलांना गोष्टी सांगायला पैसा न घेता. मला बोलवा, ऑफ तास द्या, मी येते द्यायला. आवडेल मला, कारण मला ती पिढी घडवायची आहे. मला जाणीव आहे तुमच्यापाशी वेळ कमी आहे, मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. पण आपण पार्टिसिपेट मात्र जरूर होऊया. मला एवढा वेळ दिल्याबद्दल, इथं तुमच्याशी संवाद साधायला संधी दिल्याबद्दल मुख्याध्यापकांचे मनापासून आभार मानते. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते. आणि आज शाळेत प्रवेश केल्यापासून मी शिक्षक आणि संमेलन ह्याच्यात समाविष्ट असल्यामुळे मला माहिती आहे की रांगोळी काढण्यापासून ते स्टेज व्यवस्थापन आणि मुलांचे एवढे कार्यक्रम कशा शिक्षकांचं काय होत असतं. तुम्हाला असं वाटतं की केलंच पाहिजे शाळेने, ते करतातच आहेत. तुमची साथ आहे हेही तितकंच महत्त्वाचं. आणि हे व्यासपीठ भविष्यातले कलाकार, भविष्यातले नेते आणि भविष्यातले अधिकारी, सैनिकी बनतील अशा शुभेच्छा मी तुम्हाला देते. आणि माझ्या परीने नक्की या शाळेसाठी, संस्थेसाठी, भविष्यातला भारत उज्ज्वल घडण्यासाठी नक्की योगदान देईन. मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. वंदे मातरम. धन्यवाद सुमेधाताई. खऱ्या अर्थाने कळकळ काय असते हे ताईंच्या बोलण्यातून आज आपल्या लक्षात आलं. म्हणजे आज आपण त्यांना इथे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलेच आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवल्याच्या नंतर किंवा ज्या वेळेला आपण कुठल्या तरी कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून जातो त्यावेळेला चांगलं बोलायचं असतं, हे ठीकच आहे. पण त्या काय म्हणाल्या आत्ता की मी तुमच्या मुलांची आजी आहे असं समजून मी आज तुम्हाला सांगते. आणि खरंच हीच तळमळ आहे, लक्षात ठेवा. आपण जोरात टाळ्या वाजवूया या तळमळीसाठी. आणि त्यांनी सांगितलेले कानमंत्र जे आहेत आपण सगळेजण लक्षात ठेवूया आणि त्यातलं काय आपल्याला करता येईल याचा विचार घेऊन आज आपण घरी जाऊया. धन्यवाद सुमेधाताई. यानंतर एक छोटीशी भेट आपण त्यांना देणार आहोत. मी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत लागू सरांना विनंती करतो की सुमेधाताईंना त्यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे एक छोटासा निधी द्यावा. सर, एकच मिनिट मी बोलतो. हा निधी देण्यासाठी
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला कुठल्याही शिक्षकांना कंपल्शन करायला लागलं नाही. कारण स्नेहसंमेलनाचा विषय आणि सुमेधाताईंचं कार्य बऱ्याच जणांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण मी त्यांना गेली अनेक वर्ष जवळून पाहतोय. स्वतःच्या मंगळसूत्रापासून सर्व सोनं त्यांनी विकून ह्या ऑक्सिजन प्लांटसाठी पहिल्यांदा निधी उभा केला. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्या वागतात आणि याची आम्हाला जाणीव असल्यामुळे मी फक्त एक शिक्षकांपुढे विचार ठेवला आणि शिक्षकांनी आपापल्या परीने त्या निधीला कॉन्ट्रीब्युशन दिलं. तेव्हा एकदा सर्व शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असे सर्जनशील शिक्षक आपल्या शाळेमध्ये आहेत आणि अशा शाळेमध्ये तुमची बाळं शिकतायत याचा अभिमान नक्कीच बाळगा. धन्यवाद. धन्यवाद सर. पालकांना जरा एक आवर्जून सांगू इच्छिते, उरी अटॅक जेव्हा झाला होता, आपण सर्जिकल स्ट्राईक चित्रपट सगळ्यांनी पाहिला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या याच शाळेचे योगदान मी सांगते उरी अटॅकच्या वेळेचं. अशीच मी एका कार्यक्रमाला शाळेत आले होते आणि तेव्हा मी मुलांना फक्त म्हटलं, प्रायमरीची मुलं होती, की बाळांनो, तुमच्याच वयाचे दादाताई आहेत की ज्यांचे बाबा आपण सगळ्यांनी सुरक्षित जगावं म्हणून आपल्यामध्ये राहिले नाहीत. मग आपण यावर्षी आपले वाढदिवस दिवाळी साजरी करावी का रे? मी बाकी काहीच बोलले नाही. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये या छोट्या मुलांनी आपल्या आईबाबांना घरी सांगितलं की आई, माझा यावर्षी वाढदिवस नको, दिवाळीत फटाके नकोत, ते कपडे नकोत. आणि सगळ्या शाळेच्या मुलांनी त्या वर्षीचा सगळा खर्च पालकांमार्फत, शिक्षक मुख्याध्यापकांमार्फत माझ्यापर्यंत आणि सवाई गंधर्वच्या आपल्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये तेव्हा व्हायचं. त्या उरी हल्ल्यामध्ये आपल्या शहीद झालेले महाराष्ट्रातले सैनिकांचे परिवार मी त्यांना तिथं बोलवलं होतं. आणि ज्या मुलांच्या पालकांनी आणि मुलांनी हे कॉन्ट्रीब्युशन जमा केलं त्यांच्यासमोर 35 हजार रुपये त्या कुटुंबांना दिले गेले केवळ मुलांनी. मग आपण काय पेरू ना ते समोरनं येतं. मुलं इतकी सेन्सिटिव्ह आहेत, संवेदनशील. फक्त तुम्ही त्यांना राष्ट्रासाठी करायला शिकवा, बाकी ती उत्तम आहेतच, पण ती एन्व्हायरमेंट त्यांना द्या. त्यांनी प्राण दिलेत आपल्यासाठी असे सांगायला आत्या, मामा, मावशी आपण त्यांचे कोणी लागत नाही. आणि ही माझी आठवण पुन्हा जिवंत झाली जेव्हा शिक्षकांमार्फत ही भेट आली. तुम्ही तुमच्या मुलांना सांगा की आपले वाढदिवस, 60, 75 गेट टुगेदर पार्टी हे मी माझ्यासाठी नक्कीच मागत नाही आहे. आपले जे फॉरवर्ड पोस्टला बॉर्डरवर, की जिथे त्यांना श्वास घेता येत नाही, जिथं पाणी उपलब्ध नाही, जिथे रस्ते नाहीत, शहीद याच्यामध्ये ते शहीद झाले टेररिस्ट अटॅकमध्ये, तर त्यांना ज्या आरोग्याच्या अडचणी येतात, दिव्यांग होतात, या सैनिकांच्या सेवेसाठी, त्यांच्या सेवेचा सन्मान म्हणून हे सगळं वापरलं जातं. आणि अशाच कार्य गेले 26 वर्ष एकही दिवस सुट्टी न घेता हे कार्य सुरू आहे. तुम्ही साथ द्या, मी सेवा करत राहीन. मनापासून धन्यवाद. वंदे मातरम. धन्यवाद ताई. तुमच्या या कार्याला आमची साथ नक्की असेल असं मी सगळ्यांच्या वतीने सांगतो. बरोबर ना? हो, येऊ द्या तुमच्या सगळ्यांकडून. धन्यवाद. यानंतर आणखी एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. गेली बरेच दिवस आपल्या इथे या स्टेजवर स्नेहसंमेलन सुरू आहे आणि आपल्या माध्यमिक विभागाचं आणि पूर्व प्राथमिक विभागाचं देखील स्नेहसंमेलन या ठिकाणी पार पडलं. तर आत्ता सुमेधाताईंनी सांगितलं की सीमेवरती लढणारे जे सैनिक आहेत ते भारताचं रक्षण करतायत, पण इथे आमच्या शाळेचा जर कणा कुठला असेल ना, असा कुठलाही कार्यक्रम असताना, तर ते आहेत म्हणजे ते आमचे शिपाई काका आहेत, दुसरं कोणीच नाही. कुठल्याही विभागाचं स्नेहसंमेलन असू देत, त्या ठिकाणी सकाळची ड्युटी करून संध्याकाळपर्यंत थांबून शेवटची वस्तू जोपर्यंत आतमध्ये जात नाही तोपर्यंत थांबणारे आमचे हे सगळे काका, हे सगळं कार्य एका पालकांनी पाहिलं आणि ते म्हणाले, मी गेली अनेक वर्ष या लोकांची मेहनत बघतोय, थांबणं नाहीच आहे हो, सतत पळत असतात आणि त्या मुलांचा कार्यक्रम कसा छान होईल. आपण सगळे शिक्षक मेहनत घेतात, पालक घेतातच, पण ही लोक जे आहेत, शिपाई काका जे आहेत, ते खूप जास्त मेहनत घेतात आणि त्यांचा सन्मान म्हणून एका पालकांनी त्यांना एक मानधन दिलेलं आहे. मानधन म्हणूया, आपण त्यांच्या कामाची पावती दिलेली आहे असं म्हणूया. ते माननीय सुमेधाताईंनी आमच्या अभय काकांकडे सुपूर्द करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आमचे सगळेच मावशी काका
जोरात टाळ्या वाजवूया आपण. एखाद्या मुलाने डबा नाही आणला तर फक्त काकांना सांगायचं, ते लगेच पार्सल घेऊन येतात आणि त्या वर्गात नेऊन देतात सुद्धा. त्या पार्सल सोबत चमचा नसेल तर चमचा सुद्धा नेऊन देतात. इतकी आत्मीयता ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल आणि शाळेबद्दल आहे, असे आमचे अभय काका. ही मिळालेली भेट आम्ही सैनिकांसाठी देत आहोत. अतिशय हृदय असा प्रसंग या ठिकाणी आता घडला काही क्षणांमध्येच. हा संस्कार आहे गोळवलकर शाळेचा, असं मला वाटतं. हा संस्कार असाच टिकून राहावा अशी भगवंताकडे प्रार्थना करूया. यानंतर मी आमच्या शिक्षक प्रतिनिधी माननीय सोनियाताईंना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आभार मानावेत. डायरेक्ट आभाराला जाता चारोळी नको. सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थित राहून आमचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या आदरणीय पाहुण्या माननीय सुमेधाताई चिथडे यांचे मी आभार मानते. तसेच शाळेच्या कार्यात नेहमी मार्गदर्शन करणारे व पाठबळ देणारे शाला समितीचे अध्यक्ष माननीय श्री मिलिंदजी कांबळे व सर्व सदस्यांचे मी आभार मानते. कार्यक्रमाच्या संकल्पनेला दिशा देणारे आणि सातत्याने प्रेरणा देणारे मुख्याध्यापक श्री प्रसाद लागू सर यांचेही आभार मानते. पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अपर्णाताई साने व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ वासंतीताई बनकर यांचेही आभार मानते. तसेच शाळेचा पाया भक्कम करणाऱ्या माजी मुख्याध्यापिका माननीय कल्पनाताई व माननीय मंजुषाताई व माजी शिक्षिका आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमास उपस्थित राहिल्या म्हणून त्यांचेही आभार मानते. DS पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधुरी मिस, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अर्चना मिस, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजया मिस आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता राव मॅडम या सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर सहकार्य करणारे सर्व शिक्षक, शाळेतील काका मावशी यांचे विशेष आभार, कारण त्यांच्या मेहनतीशिवाय आजचा हा सोहळा पूर्ण होणार नाही. पालक शिक्षक संघातील सर्व पालक प्रतिनिधी तसेच आपण सर्व पालक यांचेही मनापासून आभार. मंडप, ध्वनी व उत्तम प्रकाश योजना देणारे, मंचाची भव्यता वाढवणारे, कार्यक्रमाला रंगत आणणारे कामठे काका व त्यांचे सर्व सहकारी यांचेही मनापासून आभार मानते. सिक्युरिटी गार्ड व पार्किंगची व्यवस्था पाहणारे कळम सर व त्यांचे सर्व सहकारी यांचेही आभार मानते. कार्यक्रमास उपस्थित सर्व पालक व प्रेक्षकांचेही आभार मानते. कार्यक्रमात सहभागी झालेले आमचे सर्व बालचमू यांना कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. अनावधानाने कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचेही आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद सोनियाताई. यानंतर संपूर्ण वंदे मातरम होईल. श्यामला मातरम वंदे
तुम्ही रेडी तुम्ही मर